साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे। नाफेड आणि एनसीसीएफच्या थेट बाजार समितीतून कांदा खरेदीला तांत्रिक अडचणी प्रशासनानं सोडवलेल्या आहेत। आता नियुक्त सहकारी संस्थांना व्यापारी परवाने दिले जाणार आहेत। आता थेट बाजार समितीमधून कांदा खरेदी सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत तक्रारी आल्यास सीबीआय मार्फत चौकशी केली जाईल अशी माहिती नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। सध्या 2000 क्विंटल खरेदी झालेली असून 2 लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट असल्याचं शासनाचा प्रयत्न आहे असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं आहे। तर नाशिकमध्ये नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी आता थेट बाजार समित्यांमध्ये होणार आहे। 8 जूनपासून ही खरेदी सुरू होणार आहे। निकष शिथिल करून यूआरएस कांदाही इथं घेतला जाईल। गैरव्यवहार झाल्यास थेट सीबीआय चौकशी केली जाणार आहे। नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि धडगावात पाण्यासाठी चालणाऱ्या महिलांच्या जीवघेण्या पायपिटीची बातमी साम टीव्हीनं दाखवली होती। या बातमीची दखल घेत जिल्हा प्रशासनानं खडकापाणी गावामध्ये तातडीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आणि यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला असून आता कायमस्वरूपी योजना राबवण्याची मागणी होऊ लागली आहे। मावळच्या पाले पठार या गावात स्वातंत्र्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही। ग्रामस्थांना गढूळ पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते आहे। या भीषण पाणी टंचाईमुळे गावात कोणी मुलगी लग्न करून यायला तयार होत नाही। प्रशासनाच्या केवळ विकासाच्या गप्पा सुरू असल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केलेला आहे। धुळ्यातील मालनगाव धरणातून कान नदी किनारी 17 गावांना पाणी सोडण्याच्या मागणीसाठी म्हणून काँग्रेसनं जलसमाधी आंदोलन केलं। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी थेट कंबरेभर पाण्यामध्ये उतरून तीव्र निषेध केलेला आहे। अनुचित प्रकार टाळण्यासाठी म्हणून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात होता। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत, मात्र कुणबी दाखल्यांचं काय असा सवालही त्यांनी यावेळेस विचारला। पुण्यात मनोज जरांगे समर्थक अर्चना शहा आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात शाब्दिक चकमक झाली। पत्रकार परिषद आटोपून बाहेर आलेल्या हाकेंना शहांनी गाठलं। तुम्ही वारंवार जरांगेंवर चिकलफेक का करता असा सवाल विचारल्यामुळे दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या न्यायालयीन कोठडीत राऊस एव्हेन्यू न्यायालयानं 15 जूनपर्यंत वाढ केलेली आहे। मुदत संपल्यानंतर त्याला हजर करण्यात आलं होतं। सीबीआयनं इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे समोरासमोर चौकशीसाठी आणि महाराष्ट्रात नेण्यासाठी त्याची कोठडी मागितलेली आहे। नीट परीक्षेतील गैरप्रकारांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। नीट परीक्षेत एआय तंत्रज्ञानाचा वापर आधी झाला असता तरी ही वेळ आली नसती असं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच नीट पेपर प्रकरणामध्ये 2 महिन्यात सकारात्मक परिणाम दिसतील असं देखील ते पुढे म्हणाले। नीट पेपरफुटी प्रकरणात संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयनं ताब्यात घेतल्यानंतर लातूरमधील आरसीसी क्लास पुन्हा सुरू झाला आहे आणि या क्लासच्या बाहेर राजकीय संघटनांनी जोरदार निदर्शनं केली। क्लास बंद करण्याच्या मागणीसाठी म्हणून झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी तिथं मोठा बंदोबस्त तैनात केला होता। मुंबई महानगरपालिका प्रशासनानं नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष परिस्थिती नेमकी काय आहे याचा आढावा घेण्यासाठी म्हणून माहीममधील मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी पाहणी दौरा केला। बोटीमध्ये बसून त्यांनी माहीम कॉजवे परिसरात मिठी नदीची पाहणी केली।
मुंबईत प्रशासनाकडून 80% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना साकीनाका इथल्या कैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांनी नाल्यात बसून आंदोलन केलं। नालेसफाई अपूर्ण असल्याचा आरोप करत मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। ठाण्याच्या जांभळी नाका परिसरात एका मराठी फळ विक्रेत्याला व्यवसाय करण्यास काही परप्रांतीयांनी विरोध केला आणि या घटनेमुळे शिंदे सेना आक्रमक झाली। त्यांनी तातडीनं बाजारात धाव घेत मुजोर परप्रांतीयांचं दुकानच उद्ध्वस्त केलं आणि संबंधित परप्रांतीयांना भर बाजारामध्ये चांगलाच चोप दिला। बारामतीतील माळेगाव करहाबाघज रस्त्यावर एका मध्यधुंद ट्रक चालकानं जोरदार हैदोस घातल्याचं दिसतंय। दारूच्या नशेमध्ये वेगाने चालवलेला ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला आणि यामध्ये चालक गंभीर जखमी झालाय। अपघाताच्या वेळेस ट्रकमध्ये चालकासोबत आणखीन एक व्यक्ती होती, परंतु स्वतःसोबतच इतरांचा जीव धोक्यात आणणाऱ्या या ट्रक चालकावर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे। नांदेडमधील बाबा पेट्रोल पंपावर एका भीषण अपघातात 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला। दुचाकीवरून उतरत असताना शेख शयान हा कारखाली आला। शयान नांदेडमध्ये आपल्या मामाकडे आलेला असताना हा दुर्दैवी अपघात घडलेला आहे। नागपूरच्या सावरकर नगर चौकात अल्पवयीन मुलाकडे लायसन्स मागितल्यामुळे एका महिला ट्रॅफिक पोलिसाशी हुज्जत घालण्यात आलेली आहे। दुचाकीवरील महिलेनं यावेळेस पोलीस महिलेला शिवीगाळ करत चप्पल फेकून मारल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी वाहन क्रमांकावरून गुन्हा दाखल केलेला आहे। अंधेरी परिसरातून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 7 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे। MIDC पोलीस आणि ATC पथकानं ही संयुक्त कारवाई केली। हे आरोपी गेल्या 15 वर्षांपासून मुंबईमध्ये वास्तव्य करत असून पोलीस आता त्यांची सखोल चौकशी करणार आहेत। उल्हासनगर रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या आणि टपऱ्यांवर पालिकेनं धडक कारवाई केली आहे। स्टेशन बाहेरील अतिक्रमणामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत होता। नागरिकांच्या तक्रारीनंतर सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवून रस्ता मोकळा करण्यात आला आहे। शेतकऱ्याला कॅरेक्टर खराब करण्याची धमकी देणारा बीडचा पोलीस अंमलदार दत्तात्रय बळवंत याला ECBनं अटक केली। वडिलांच्या अपघाती विमा दाव्याच्या कागदपत्रांसाठी त्यानं 10,000ची लाच मागितली। बळवंत यापूर्वीही शेतकरी वादात चर्चेत आला होता। लातूरच्या निलंगा तालुक्यातील मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात मुदत संपलेल्या औषधांचा आणि वैद्यकीय सामग्रीचा मोठा साठा आढळला आहे। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। कारणीभूत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जाते आहे। ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची ACBकडून सध्या सुरू असलेली चौकशी जी आहे तिला वेग आला आहे। ACBनं कणकवली नगरपंचायतीला पत्र पाठवून त्यांच्या दुकान गाळ्यांची माहिती मागवली। ही चौकशी अन्यायकारक असून दबावाला बळी पडणार नाही असं नाईक यांनी म्हटलं आहे। बीडच्या परळीतील तौहीद खान खून प्रकरणातील दोषींना सोडणार नाही अशी फेसबुक पोस्ट धनंजय मुंडेंनी केली। वैद्यकीय कारणास्तव बाहेर असल्यानं व्यक्त होता आलं नाही। परळीचा हिंदू मुस्लिम एकोपा कायम असून या घटनेला धार्मिक रंग देऊ नका असं आवाहन देखील मुंडेंनी केलं आहे। गोरेगाव नेस्को म्युझिक कॉन्सर्ट ड्रग्स प्रकरणी 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता। यातील आरोपी बालकृष्ण कृप आणि सनी जैन यांच्या जामीन अर्जाला सरकारनं उच्च न्यायालयात विरोध केला। ड्रग्स रॅकेटचे अमेरिका जर्मनी कनेक्शन समोर आलेलं आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जूनला होणार आहे।
विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला. मुख्यमंत्री सांगतील तिथं मी पुरावे द्यायला तयार आहे असंही त्यांनी म्हटलंय. तर माणसं पैशानं नाही प्रेमानं जिंकता येतात असा पलटवार फडणवीसांनी केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या घोडेबाजारावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला. राजकारणात 70% बेईमान आणि 30% इमानदार आहेत असा घणाघातच यावेळेस वडेट्टीवार यांनी केला आहे. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही काय केलं असा सवाल सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेहमीच्या शैलीत शेरोशायरी करत मुलाला उमेदवारी न मिळाल्याची खंत व्यक्त केली. माझा बॉस ठाण्यामध्ये बसलाय, तो सांगेल तेच होईल असं सांगत त्यांनी कार्यकर्ते हीच माझी खरी संपत्ती आहेत असे भावनिक उद्गार काढले आहेत. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीची चिंता वाढली. मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी शुक्रवारी दिवसभर गीतेंच्या मनधरणीचा प्रयत्न केला. मात्र गीतेंनी भेट टाळत निवडणूक लढण्यावर ठाम राहण्याचा पवित्रा घेतला आणि यावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास सामंतांनी व्यक्त केला आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंनी माघार घ्यायला नकार दिलेला आहे. खासदार श्रीकांत शिंदेंची अद्याप भेट झाली नसली तरी वेळ मिळाल्यास चर्चा करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. नाशिकमधील बंडखोरीचा दाखला देत त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शक्तीपीठ महामार्गाला शेवटपर्यंत विरोध करणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी म्हटलंय. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या विटा इथं पार पडलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. नांदेडच्या लोहा शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षांनी धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये आमदार चिखलीकरांच्या उपस्थितीत अश्लील नृत्यांगना नाचवण्यात आल्या. जिल्ह्यात शेतकरी खत इंधन तसंच इंधन टंचाईनं त्रस्त असताना झालेल्या या नाचगाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं संताप व्यक्त होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक झाली. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक वाढीला गती देणं आणि इज ऑफ लिव्हिंग सुधारण्यावर यात चर्चा झाली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या परिणामांचं मूल्यांकन करत देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यावर या बैठकीत विचारमंथन झालेलं आहे. T20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली असून श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आलंय. सूर्यकुमार यादवऐवजी अय्यरला मिळालेली ही धुरा मोठा धक्का मानली जाते. दरम्यान 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची 3 सामन्यांसाठी संघात निवड करण्यात आलेली आहे. अवघ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय रचला. आयर्लंड, इंग्लंड आणि आशियाई सामन्यांसाठी वैभवची भारतीय संघात निवड झाली आहे. वैभव सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरणार आहे. याचबरोबर तो सचिन तेंडुलकरचा 37 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडीत काढणार आहे.